आवाज मानदेशाचा। आमदार जयकुमार गोरे यांनी म्हसवड येथील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सभेत धनगर समाजाच्या तरुणांनी केलेल्या आरक्षण मागणीच्या उपोषणाबाबत बोलताना त्यांना राष्ट्रवादीने भडकवले असं वक्तव्य केलं। या एकंदरीत वक्तव्याबाबत धनगर समाजाच्या वतीने उपोषणकर्त्यांनी आमदार गोरे यांच्या या वक्तव्याचा निषेध केला असून यापुढे आमदार गोरेंनी धनगर समाजाविषयी बोलताना आपली जीभ ताब्यात ठेवावी असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। धनगर समाज कोणाच्या दावणीला बांधला गेला नाही। तुम्ही पालकमंत्र्यांना आणून आम्हाला उपोषण मागे घेण्यास भाग पाडले। आमच्या मागण्यांची अद्यापही पूर्तता झाली नाही। पालकमंत्र्यांनी जर आपला शब्द पाळला नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनाचे स्वरूप तीव्र करू असा बेधडक इशाराही दिला आहे। आम्हाला कोणताही पक्ष महत्त्वाचा नाही, असेच आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत। आरक्षणाबाबत केलेल्या आंदोलनावरून भर पावसात छत्री धरणारे लोक हे धनगरांचे होते, ते कुठल्याही पक्षाचे नव्हते। त्यामुळे आपण यापुढे धनगर आरक्षणाबाबत गेल्या 10 वर्षात आमदार असताना स्वतः काय केलं यावर बोला, इतर बाबतीत बोलताना सांभाळून बोलावे असा सल्लाही समाजाच्या वतीने देण्यात आला। काही दिवसांपूर्वी वैभव गोरड, शरद गोरड, सुरेश गोरड आणि ॲडव्होकेट नितीन कटरे या 4 धनगर तरुणांनी धनगर आरक्षणासाठी सलग 6 दिवस आमरण उपोषण केले। पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह आश्वासनाचे कागदी घोडे नाचवत ते उपोषण माघारी घेण्यास भाग पाडले। मात्र म्हसवड येथील सभेमध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी अशा प्रकारे वक्तव्य करत धनगर समाजाचा अपमान केला आहे। त्यामुळे त्यांनी धनगर समाजाबाबत बोलताना विचारपूर्वक बोलायला हवं असंही धनगर समाजाच्या वतीने 4 उपोषणकर्त्यांनी सांगितले। राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी उपोषणाला बसलेल्या धनगर समाजाच्या मुलांना पेटवायचं काम केलं, आंदोलन पेटवायचं काम केलं। आंदोलनामध्ये हिंसा कशी होईल, आंदोलन कसं पेटेल अशा पद्धतीचा प्रयत्न केला। काही धनगर समाज बांधवांना नमस्कार, मी वैभव गोरड आणि गेल्या 18 तारखेपासून आम्ही तहसीलदार ऑफिस दहिवडी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलो होतो आणि माझे मित्र सुरेश गोरड, नितीन कटरे आणि शरद गोरड अशा आम्ही चौघांनी 6 दिवस आमरण उपोषण केलं आणि आमच्या समाजासाठी आणि आम्ही धनगर समाजासाठी हे आमरण उपोषणासाठी बसलो होतो। आणि आमची भूमिका अशी होती की आमच्या समाजाला न्याय मिळावा। आमची भूमिका ही कुठलीही राजकीय नव्हती, फक्त आमच्या समाजासाठी आणि आमच्या समाजा लोकांना न्याय मिळावा। आमच्या 4 दुसऱ्या मागण्या होत्या, त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही तहसीलदार ऑफिससमोर आमरण उपोषण केलं होतं। पण याचा गलत विचार करणं किंवा चुकीच्या विचारानं लोकांपर्यंत मेसेज पोहोचवणं ही गोष्ट काल जी घडली म्हसवडमधल्या सभेत ती अत्यंत खालच्या लेवलची आहे आणि ती आम्हाला अजिबात पटलेली नाही आणि याचा मी सर्वप्रथम पूर्ण धनगर समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो। ही गोष्ट चुकीची आहे। याचं कारण असं आहे की तुम्ही विखे पाटील ज्यांनी धनगर समाजाच्या लोकांचा अपमान केला, भंडाऱ्याचा सुद्धा अपमान केला, त्या भंडाऱ्याच्या अपमानाची कुठलीही जाण न ठेवता धनगर समाजाच्या वतीने तिथं सत्कार घेतला, ही सगळ्यात मोठी चूक आहे। मी सर्व धनगर समाजाला सांगू इच्छितो की ही आपण या ठिकाणी कुठं धनगर समाज एवढ्या प्रमाणात तिथं नव्हता, पण लक्षात ठेवा आपला वापर हा नको त्या ठिकाणी होतोय, नको त्या राजकारणात होतोय। आदरणीय आमदार साहेबांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे होतं की धनगर समाजाची मुलं 4 तिथं उपाशी बसली होती। त्याच्या भोवती जो समाज होता तो भाजपाचा नाही, राष्ट्रवादीचा नाही, कुठल्या पक्षाचा नव्हता, तो फक्त धनगर समाजाची मुलं होती जी अहोरात्र आमच्यासाठी झटत होती। रात्रभर पाऊस येत होता, आमदार साहेबांना एवढंच सांगायचं आहे, रात्रभर पाऊस येत होता, वरून छत धरणारी ती आमची मुलं होती, धनगराची होती, ती कुठल्या पक्षाची नव्हती। तिथं राष्ट्रवादीने येऊन तिथं कुणा लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला, लोकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, हे साफ चुकीचं आहे। हे आम्ही मान्य करत नाही। पूर्ण धनगर समाजाच्या वतीने ह्या गोष्टीचाही मी निषेध करतोय आणि इथून पुढे अशी कुठलीही वाक्य आपण कुठल्याही कार्यक्रमात वापरू नये, कारण आम्ही समाज म्हणून मी पूर्ण तालुक्याच्या समाजाला विनंती करतोय की आजपासून अशा कुठल्याही नेत्यांच्या वक्तव्यावर आपण विश्वास ठेवायचा नाहीये। यांनी फक्त आजपर्यंत आपला अपमान केलाय, आपण दुसऱ्याला 70 वर्ष नाव ठेवतोय, पण आपण ह्या 10 वर्षात काय केलं, तुम्ही ह्या समाजासाठी आज 10 वर्ष काय केलं हे आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे। हे चुकीचं आहे आणि ह्या वक्तव्याचा परत एकदा 3ऱ्यांदा आम्ही जाहीर निषेध करून पुढे एवढंच सांगतो की इथून पुढचा आमचा लढा अतिशय तीव्रतेने आम्ही उभा करू आणि पुऱ्या मान तालुक्यात फिरून तुम्हाला धनगर समाजाची ताकद दाखवून देऊ। कोणी कुणाच्या पक्षावरती आरोप करून आपल्या पोळ्या भाजायचं पहिलं बंद करा, हे अजिबात चालणार नाही। आम्ही ते खपवून घेणार नाही। इथून पुढे रोज उठून आम्ही प्रत्येक कामाला लागलोय आणि आम्ही धनगर समाजाचे आरक्षण इथून पुढे अतिशय तीव्र करणार, हा माझा इशारा आहे। 100% आम्ही ते करणार आहे आणि तुम्ही आपल्या पोळ्या भाजणं बंद करा आणि असलं कुठेतरी काहीतरी बोलायचं,
कुठेतरी काहीतरी करायचं, लोकांना काहीतरी हे नाही केलं त्याने केलं, तुमच्या पोळ्या घरात ठेवा. आम्हाला कुठला पक्ष लागायचा नाही, कुठला नेता लागायचा नाही. आम्हाला आमच्या समाजाला आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही मिळवायसाठी आम्ही परत रस्त्यावर उतरू. परत जर आमचा अपमान कुणी एखाद्या नेत्यानं केला, तुम्ही आमचे प्रतिनिधी आहे, आम्ही तुमचा आज अपमान करत नाही. याचं कारण असं आहे की एक चूक माफ असते, पण दुसऱ्या चुकीला आम्ही माफ करणार नाही. आता इथून पुढे तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. इथून पुढे कुठल्याही धनगर समाजाचा उल्लेख करताना आपण थोडीशी आपली जीभ ताब्यात धरावी आणि विचार करावा. इथून पुढे याचा परिणाम खूप मोठे होतील, एवढंच सांगतो आणि थांबतो. काल मसवड येथे सभा झाली. त्या सभेमध्ये आमदार साहेबांनी जे टीका केल्या की दैवड येथे 4 धनगर समाजाचे उपोषणाला बसले होते, तर त्या उपोषणासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ते भडकवण्याचं काम केलं. तर आमदार साहेबांना एकच विनंती आहे, आम्ही कुठल्या पक्षाची बांधिलकी नाही किंवा आम्ही कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधलेलं नाही. आम्ही आमच्या समाजासाठी तिथं उपोषणाला बसलो होतो आणि आम्ही कोणत्या पक्षाचं नाही. जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षाचं नाही आणि ह्याचं कुठं तर तुम्ही राजकारण करू नये, ही माझी विनंती. जय आईला जय मल्हार. तर आमदार साहेब जे म्हणले की बाबांनो 4 युवकांना भडकवण्याचा प्रयत्न केला, तर मला आमदार साहेबांना एकच प्रश्न करायचा आहे की आमदार साहेब, तुम्ही तिथं दिवसभर होता, 7 तासच्या आसपास तरी तुम्ही तिथं असाल. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यानं पाहिल्या, तुम्ही बघितलं की कोणी भडकवलं किंवा कोणी नाही भडकवलं किंवा काय केलं. ही सगळ्या गोष्टी समाजाच्या विचाराने सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. कुठल्या नेत्याच्या विचाराने झाल्या नाहीत किंवा कोणाच्या ह्याच्या विचाराने झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे कुणी काय भडकवायचा विषयच येत नाही. आणि तुम्ही जे काल काय बोलला ते आम्हाला चौघाला नसून बोलला, तुम्ही अखंड समाजाला बोललेला आहे. मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.